नमस्कार, मी डॉक्टर समाधान काळे. डॉक्टर समाधान काळे या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आज आपण टी-सी-एममधील ऑर्गन क्लॉकवाईज दुसरी मेरिडियन आहे लार्ज इंटेस्टाईन. त्याच्या प्रत्येक पॉईंटची आपण डिटेल चर्चा करणार आहोत. तर पहिला पॉईंट आहे LI1. याला शांग यांग असे म्हटले जाते. पॉईंट क्लासिफिकेशन त्याला जिंगवेल पॉईंट म्हटले जाते. हॉररी पॉईंट पण म्हटले जाते. याचे लोकेशन म्हणजे स्थान काय आहे तर ऑन द रॅडियल साइड ऑफ इंडेक्स फिंगर अबाउट 0.1 चून फ्रॉम द कॉर्नर ऑफ द नेल. म्हणजे तर्जनी म्हणजे इंडेक्स फिंगर नखाच्या बाहेरील अंगठ्याकडील कोपऱ्यापासून सुमारे 0.1 चून अंतरावर याचं लोकेशन आहे. इंडिकेशन म्हणजे याचा उपयोग काय होतो तर टूथ एक दातदुखी, सोअर थ्रोट म्हणजे घसा दुखी, हाय फीवर म्हणजे जास्त ताप आला असेल तर, लॉस ऑफ कॉन्शियसनेस म्हणजे बेशुद्ध अवस्था असेल, फिंगर पेन म्हणजे आपले बोट दुखत असतील तर हा पॉईंट वापरला जातो. त्यानंतरचा पॉईंट आहे LI2. अर्जियान असे त्याला म्हटले जाते. पॉईंट क्लासिफिकेशनमध्ये इन स्प्रिंग पॉईंट म्हणजे वॉटर पॉईंट आहे. याचे लोकेशन तर ऑन द रॅडियल साइड ऑफ द इंडेक्स फिंगर जस्ट डिस्टल टू सेकंड मेटाकार्पोफॅलेंजियल म्हणजे MCP जॉईंट आहे. म्हणजे तर्जनीच्या दुसऱ्या MCP सांध्याच्या पुढील बाजूस अंगठ्याकडील कडेला याचे स्थान असते. इंडिकेशन म्हणजे याचा उपयोग कशाला होतो तर सोअर थ्रोट घसा दुखणे, टूथ एक म्हणजे दात दुखी, फीवर म्हणजे ताप, फिंगर स्वेलिंग म्हणजे बोटाला सूज आली असेल तर LI2 हा पॉईंट वापरला जातो. LI3 सांजियान. पॉईंट क्लासिफिकेशनमध्ये शू स्ट्रीम पॉईंट म्हणजे वूड पॉईंट आहे. याचं लोकेशन ऑन द रॅडियल साइड ऑफ द इंडेक्स फिंगर प्रॉक्सिमल टू द हेड ऑफ द सेकंड मेटाकार्पल बोन म्हणजे दुसऱ्या मेटाकार्पल हाडाच्या डोक्याच्या जवळ म्हणजे तर्जनीच्या अंगठ्याकडील बाजूस याचे स्थान आहे. याचा इंडिकेशन म्हणजे उपयोग आहे टूथ एक म्हणजे दातदुखी, फिंगर पेन म्हणजे बोटदुखी, हँड पेन म्हणजे हातदुखी, सोअर थ्रोट म्हणजे घसा दुखणे. आता पुढील पॉईंट आहे LI4. याला हेगू म्हटले जाते. पॉईंट क्लासिफिकेशन हा इव्हन सोर्स पॉईंट आहे. कमांड पॉईंट ऑफ फेस अँड माउथ. लोकेशन ऑन द डॉर्सम ऑफ द हँड बिटवीन द फर्स्ट अँड सेकंड मेटाकार्पल बोन ॲट द हायेस्ट पॉईंट ऑफ द मसल when the thumb and index finger are brought together. म्हणजे हाताच्या वरच्या भागावर अंगठा आणि तर्जनी यांच्यामधील स्नायूच्या उंच भागावर पहिले व दुसरे मेटाकार्पल हाडाच्या मध्ये याचा पॉईंट असतो. याचा उपयोग इंडिकेशन काय आहे तर हेडेक म्हणजे डोकेदुखी, टूथ एक म्हणजे दातदुखी, फेशियल पॅरालिसिस म्हणजे चेहऱ्याचा पक्षाघात, सायनोसायटिस, कॉन्स्टिपेशन म्हणजे पोट साफ न होत असेल तर, पेन रिलीफ वेदना शमन वेदना कमी करते, फीवर म्हणजे तापामध्ये पण याचा उपयोग होतो. तर या LI4च्या बाबतीत एक खबरदारी घ्यायची म्हणजे कॉन्ट्रा इंडिकेशन आहे. अवॉइड ड्युरिंग प्रेग्नन्सी एस्पेशली बिफोर लेबर म्हणजे गर्भधारणे दरम्यान विशेषतः प्रसूतीपूर्वी हा पॉईंट टाळला पाहिजे. पुढील पॉईंट आहे LI5 यांग जी. याचा क्लासिफिकेशन पॉईंट आहे जिंग रिव्हर पॉईंट म्हणजे फायर पॉईंट. लोकेशन ऑन द रॅडियल साइड ऑफ द रिस्ट इन द anatomical snoop box between the tendon of extensor pollicis longus and extensor pollicis brevis म्हणजे मनगटाच्या अंगठ्याकडील बाजूस anatomical snuff box मध्ये एक्सटेन्सर पॉलिसिस लॉंगस आणि एक्सटेन्सर पॉलिसिस ब्रेविस यांच्या टेंडॉनच्या मध्ये हा पॉईंट असतो. इंडिकेशन याचा उपयोग काय आहे तर रिस्ट पेन म्हणजे मनगट दुखत असेल, थंब पेन म्हणजे अंगठा दुखत असेल,
हेडेक म्हणजे डोके दुखत असेल, आय डिसऑर्डर्स म्हणजे डोळ्यांचे काही विकार असतील, फीवर म्हणजे ताप असेल, यासाठी हा पॉईंट वापरला जातो. त्यापुढील पॉईंट आहे LI6 पेनली असे म्हटले जाते त्याला. क्लासिफिकेशनमध्ये लिओ कनेक्टिंग पॉईंट आहे. लोकेशन आहे ऑन द रेडियल साइड ऑफ द फोर आर्म 3 चून अबाव LI5 ऑन द लाईन कनेक्टिंग LI5 अँड LI11. मनगटावरील LI5 पासून 3 चून वर हाताच्या अंगठ्याकडील बाजूस LI5 आणि LI11 यांना जोडणाऱ्या रेषेवर. इंडिकेशन याचा उपयोग काय आहे? इडिमा म्हणजे सूज आली असेल, डिफिकल्ट युरिनेशन लघवी करताना त्रास होत असेल, फेशियल स्वेलिंग चेहऱ्याला सूज आली असेल, टिनिटस कानात आवाज घुंगत असेल, डिफनेस म्हणजे ऐकू कमी येत असेल तर हा पॉईंट वापरला जातो. त्यापुढील पॉईंट आहे LI7 वेन ल्यू असे म्हटले जाते. पॉईंट क्लासिफिकेशनमध्ये जी क्लेफ्ट पॉईंट असे याला म्हटले जाते. त्याचं लोकेशन आहे ऑन द रेडियल साइड ऑफ द फोर आर्म 5 चून अबाव LI5 ऑन द लाईन बिटवीन LI5 अँड LI11. म्हणजे LI5 पासून 5 चून वर हाताच्या अंगठ्याकडील बाजूस LI5 आणि LI11 रेषेवर हा पॉईंट असतो. इंडिकेशन उपयोग काय आहे तर ॲक्यूट पेन, हेडेक, सोअर थ्रोट, फेशियल स्वेलिंग, स्किन डिसऑर्डरसाठी हा पॉईंट वापरला जातो. पुढील पॉईंट आहे LI8 झियालियान असे म्हटले जाते. पॉईंट क्लासिफिकेशनमध्ये रेग्युलर मेरिडियन पॉईंट आहे. लोकेशन आहे ऑन द रेडियल साइड ऑफ द फोर आर्म 5 चून बिलो LI11 ऑन द लाईन कनेक्टिंग LI5 अँड LI11. म्हणजे LI11 पासून 4 चून खाली हाताच्या अंगठ्याकडील बाजूस LI5 आणि LI11 रेषेवर हा पॉईंट असतो. इंडिकेशनमध्ये ॲबडॉमिनल पेन, इंटेस्टिनल डिसऑर्डर, आर्म पेन यामध्ये हा पॉईंट वापरला जातो. त्यानंतरचा पॉईंट आहे LI9 शांगलियान असे म्हटले जाते. पॉईंट क्लासिफिकेशनमध्ये रेग्युलर मेरिडियन पॉईंट आहे. लोकेशन आहे ऑन द रेडियल साइड ऑफ द फोर आर्म 3 चून बिलो LI11 ऑन द लाईन जॉइनिंग LI5 अँड LI11. म्हणजे LI11 पासून 3 चून खाली आणि हाताच्या अंगठ्याकडील बाजूस LI5 आणि LI11 रेषेवर आहे. इंडिकेशन उपयोग ॲबडॉमिनल पेन, डायरिया, आर्म विकनेस, नमनेस यामध्ये हा पॉईंट वापरला जातो. LI10 शॉवसानली असे म्हटले जाते. पॉईंट क्लासिफिकेशनमध्ये रेग्युलर मेरिडियन पॉईंट आहे. लोकेशन ऑन द रेडियल साइड ऑफ द फोर आर्म 2 चून बिलो LI11 ऑन द लाईन कनेक्टिंग LI5 अँड LI11. म्हणजे LI11 पासून 2 चून खाली आणि हाताच्या अंगठ्याकडील बाजूस LI5 आणि LI11 रेषेवर हा पॉईंट असतो. याचे इंडिकेशन आर्म विकनेस, एल्बो पेन, पॅरालायसिस ऑफ अप्पर लिम्ब, ॲबडॉमिनल पेन, डायरिया, इम्प्रूव्ह डायजेशन, एन्हान्सेस इम्युनिटी, जनरल फटीग. पुढील पॉईंट आहे LI11 क्यूची असे म्हटले जाते. पॉईंट क्लासिफिकेशनमध्ये ही सी पॉईंट म्हणजे अर्थ पॉईंट आहे. मदर टोनिफिकेशन पॉईंट म्हणून पण वापरला जातो. ऑन द मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट फॉर द क्लिअरिंग हीट कमी करण्यासाठी हा यूज केला जातो. याचं लोकेशन आहे फ्लेक्स द एल्बो टू 90 डिग्री. LI11 इज लोकेटेड ॲट द लॅटरल एंड ऑफ द एल्बो क्रीज मिडवे बिटवीन LU5 अँड द लॅटरल इपिकॉन्डेल ऑफ द ह्युमेरस. म्हणजे कोपर 90 अंश वाकवल्यानंतर कोपराच्या बाहेरील सुरकुतीच्या म्हणजे एल्बोक्रीजच्या टोकावर LU5 आणि ह्युमरसच्या बाहेरील उंचवट्यावर लॅटरल इपिकॉन्डाइलमध्ये हा पॉईंट असतो. इंडिकेशनमध्ये हाय फीवर, हायपरटेन्शन, स्किन डिसीजेस, एक्झिमा, आर्टिकेरिया, ॲक्नी, ॲलर्जी, एल्बो पेन, पॅरालायसिस, सोअर थ्रोट यामध्ये हा वापरला जातो. LI12 झोलियाओ असे म्हटले जाते.
पॉइंट क्लासिफिकेशन मध्ये हा रेग्युलर पॉइंट आहे. याचं लोकेशन आहे when elbow is flexed, one tune superior to LI11, just above the lateral epicondyle of the humerus. म्हणजे कोपवर वाकवल्यानंतर LI11च्या वर एक चून ह्युमरसच्या बाहेरील उंचवट्यावर हा पॉइंट असतो. इंडिकेशन मध्ये एल्बो पेन, आर्म पेन, नमनेस ऑफ अप्पर लिम्ब. पुढील पॉइंट आहे LI13, शाओउली असे म्हटले जाते. पॉइंट क्लासिफिकेशन मध्ये हा रेग्युलर पॉइंट आहे. लोकेशन मध्ये ऑन द लॅटरल साइड ऑफ द अप्पर आर्म 3 चून अबाव LI11 along the line joining LI11 and LI15. म्हणजे LI11च्या 3 चून वरच्या हाताच्या बाहेरील बाजूस LI11 ते LI15 जोडणाऱ्या रेषेवर. इंडिकेशन मध्ये आर्म विकनेस, पेन ऑफ अप्पर आर्म, स्कॉपुला म्हणजे लिम्फ नोड स्वेलिंग हा पॉइंट वापरला जातो. त्यानंतर पॉइंट आहे LI14, बिनाओ असे म्हटले जाते. पॉइंट क्लासिफिकेशन मध्ये मीटिंग पॉइंट विथ द यांग शियाओ व्हेसल्स. लोकेशन आहे ऑन द लॅटरल अप्पर आर्म 7 चून अबाव LI11 ॲट द इन्सर्शन ऑफ द डेल्टॉइड मसल. म्हणजे LI11च्या 7 चून वर डेल्टॉइड स्नायू जिथे जोडला जातो त्या ठिकाणी वरच्या हाताच्या बाहेरील बाजूस याचा पॉइंट असतो. इंडिकेशन मध्ये फ्रोझन शोल्डर, शोल्डर पेन, आर्म विकनेस, गॉयटर मध्ये हा यूज केला जातो. त्यानंतरचा पॉइंट आहे LI15, जियान यू. पॉइंट क्लासिफिकेशन मध्ये मीटिंग पॉइंट ऑफ LI मेरिडियन विथ यांग शियाओ आणि यांग वेई व्हेसल. लोकेशन on the shoulder anterior and inferior to the acromion in the depression that appear when the arm is abducted, raised sideways. म्हणजे हात बाजूला उचलल्यावर खांद्याच्या अक्रोमियनच्या पुढील व खालच्या कोपणीत हा पॉइंट असतो. त्याचा उपयोग म्हणजे इंडिकेशन काय आहे? शोल्डर पेन, फ्रोझन शोल्डर, पॅरालिसिस ऑफ द अप्पर लिम्ब, लिमिटेड शोल्डर मुवमेंट मध्ये हा यूज केला जातो. पुढील पॉइंट आहे LI16. याला जुगू असे म्हटले जाते. पॉइंट क्लासिफिकेशन मध्ये मीटिंग पॉइंट ऑफ द लार्ज इंटेस्टाइन मेरिडियन विथ द यांग शिवा व्हेसल. लोकेशन आहे ऑन द सुपेरियर आस्पेक्ट ऑफ द शोल्डर in the depression between the acromion end of the clavicle and the spine of the scapula. खांद्याच्या वरच्या भागात क्लॅविकल बोन आणि स्कॅपुला शोल्डर ब्लेड यांच्या मधल्या खोबणीत हा पॉइंट असतो. इंडिकेशन मध्ये शोल्डर पेन, फ्रोझन शोल्डर, रिस्ट्रिक्टेड शोल्डर मुवमेंट, विकनेस ऑफ द अप्पर लिम्ब. LI17, टियानडिंग असे नाव याला चायनीज आहे. पॉइंट क्लासिफिकेशन हा रेग्युलर पॉइंट आहे. ऑन द लॅटरल साइड ऑफ द नेक, 1 चून बिलो द LI18 ऑन द पोस्टेरियर बॉर्डर ऑफ द स्टेनोक्लिडोमास्टॉइड मसल. म्हणजे मानेच्या बाजूस LI18च्या 1 चून खाली स्टर्नोक्लिडोमास्टॉइड SCM स्नायूच्या मागील कडेवर हा पॉइंट असतो. इंडिकेशन मध्ये सोअर थ्रोट, सडन लॉस ऑफ व्हॉइस, नेक स्वेलिंग, डिफिकल्टी स्वॅलोइंग यामध्ये हा पॉइंट यूज केला जातो. त्यानंतर LI18 फुट्टू असे म्हटले जाते. पॉइंट क्लासिफिकेशन हा रेग्युलर पॉइंट आहे. याचे लोकेशन आहे ऑन द लॅटरल साइड ऑफ द नेक, लेवल विथ द टिप ऑफ द ॲडम्स ॲपल, बिटवीन द स्टर्नोक्लिडोमास्टॉइड मसल हेड्स. घशाच्या ॲडम्स ॲपल पातळीवर मानेच्या बाजूस स्टर्नोक्लिडोमास्टॉइड स्नायूच्या 2 भागाच्या मध्ये हा पॉइंट असतो. इंडिकेशन मध्ये सोअर थ्रोट, कफ, अस्थमा, नेक पेन, थायरॉइड रिजन डिसऑर्डर्स मध्ये हा यूज केला जातो. आता प्रिकॉशन काय घेतले पाहिजे? तर निडल केअरफुली बिकॉज इम्पॉर्टंट ब्लड व्हेसल्स अँड नर्व आर नियर बाय.
कारण की या भागामध्ये मोठ्या रक्तवाहिन्या आणि मज्जातंतू असल्यामुळे सुई अत्यंत काळजीपूर्वक टोचावी लागते. त्यानंतरचा पॉइंट आहे LI-19 हे ली ॲओ असे म्हटले जाते. पॉइंट क्लासिफिकेशनमध्ये रेग्युलर पॉइंट आहे. लोकेशन आहे बिलो द लॅटरल मार्जिन ऑफ द नोस्ट्रिल लेवल विथ द मिड पॉइंट ऑफ द फिल्ट्रम. नाकपुडीच्या बाहेरील कडेखाली वरच्या ओठांच्या मध्य रेषेच्या पातळीवर हा पॉइंट असतो. इंडिकेशनमध्ये नॅसल ऑब्स्ट्रक्शन, लॉस ऑफ स्मेल, नोज ब्लीड, रायनायटिस मध्ये हा पॉइंट वापरला जातो. त्यानंतर पॉइंट आहे यिंगजियांग. पॉइंट क्लासिफिकेशनमध्ये मीटिंग पॉइंट ऑफ द लार्ज इंटेस्टाइन मेरिडियन अँड द स्टमक मेरिडियन. लोकेशन आहे इन द नॅसोलॅबियल ग्रूव्ह ॲट द लेवल ऑफ द मिड पॉइंट ऑफ द लॅटरल बॉर्डर ऑफ द नोस्ट्राय. नाक आणि गाल यांच्या मध्य रेषेत नॅसोलॅबियल ग्रूव्ह, नाकपुडीच्या बाहेरील मध्य भागाच्या समोर हा पॉइंट असतो. याचा उपयोग आहे सायनोसायटिस, ॲलर्जिक रिनिटिस, नॅसल ब्लॉकेज, लॉस ऑफ स्मेल, फेशियल पॅरालिसिस. लार्ज इंटेस्टाइनची आपण आता समरी म्हणजे सारांश बघूया. मेरिडियनचं नाव होते लार्ज इंटेस्टाइन. शॉर्ट नेम याला LI असे म्हटले जाते. टोटल पॉइंट आहेत 20, 20. एलिमेंट मेटल, नॅचरल, यांग मेरिडियन आहे. हॉररी पॉइंट आहे LI-1. इव्हन सोर्स पॉइंट आहे LI-4. लिओ कनेक्टिंग पॉइंट LI-6. जी क्लेफ्ट पॉइंट LI-7. ही सी पॉइंट LI-11. ऑर्गन क्लॉक 5 AM to 7 AM म्हणजे सकाळी 5 ते 7. सेन्स ऑर्गन नाक आहे. सीझन आहे शरद ऋतू ऑटमन. इमोशन ग्रीफ आणि सॅडनेस दुःख आणि शोक. कलर आहे व्हाईट. तर आपल्याला लार्ज इंटेस्टाइन बद्दल जे आपण डिटेल चर्चा केली कशी वाटली? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.